कोविड काळामध्ये शिर्डीमध्ये सगळं मंदिर गेट वगैरे बंद केलं होतं, परंतु मुख्यमंत्री महोदयांनी त्यानंतर सर्व मंदिर खुले केले. फक्त बंधन शिर्डीच्याच मंदिरात का? आम्ही काय त्यांच्यावरती अन्याय केला आहे? शिर्डीचं मंदिर सर्व गेट बंद आहेत. पूर्वीप्रमाणे कोविड काळाच्या पूर्वीच्या प्रमाणे मंदिर परिसरात मंदिरात सर्व भक्तांना चारही गेटनी येण्या जाण्यासाठी परवानगी द्यावी. मंदिरामध्ये पूर्वी प्रसाद हा नारळ कोविड काळापासून बंद केलं, ते सुद्धा चालू करावं. त्यामुळे सगळ्यांचा व्यवसाय वृद्धी वाढेल. आज प्रसादाला बंदी आहे, सगळीकडे प्रसादाला परवानगी आहे. सगळ्या भारतामध्ये नारळ हा फूल प्रसादाला परवानगी. बाबांच्या काळामध्ये सर्व पूजा अर्चन नारळ चढवल्याशिवाय होत नव्हतं, परंतु साईबाबा संस्थांच्या मनमानी कारभाराने आमचा शिर्डीचा पूर्णतः व्यवसाय ठप्प करून टाकला आहे. शिर्डीमध्ये काही सर्वच लुटारू नाही आहेत. एखाद्याने जास्त पैसे घेतले म्हणून काही लगेच सगळ्या दुकानदारावरती अन्याय करायचा, हे फार मोठा खूप मोठा अन्याय आमच्या दुकानदारावरती आहे. आमचं इतकंच म्हणणं आहे की पूर्वीप्रमाणे जे शिर्डीचे दिवस अत्यंत सुखीचे होते ते पुन्हा आम्हाला आणून द्यावेत व पूर्वीप्रमाणे सर्व निर्बंध उठवावे, ही सर्व दुकानदारांची मागणी आहे. शिर्डी ही साईबाबांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली आहे. शिर्डी आणि परिसराला आणि मी तर म्हणतो पूर्ण महाराष्ट्राला एकच महत्व आहे, ते म्हणजे साईबाबांचं शिर्डी हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रात त्याच्या ठिकाणी आहे. बाबांचे अनुयायी बाबांचे भक्त हे देशात नव्हे तर परदेशात देखील असं हे सर्वांना माहिती आहे. पण मुख्यत्वे या मध्यंतरीच्या काळापासून कोविडच्या काळापासून मंदिर प्रशासन असेल किंवा साईबाबा संस्थान प्रशासन असेल त्यांच्या अतिरेकी निर्णयांमुळे खरं तर या ठिकाणी साई भक्तांना खूप मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी त्रास होत असतो. या ठिकाणी अनेक निर्बंध लादले गेले. कोविडच्या काळात ते निर्बंध लादले गेले ती गोष्ट वेगळी होती, परंतु आजच्या परिस्थितीला हे चारही गेट खुले होणे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण शिर्डीकर किंवा साई भक्त आज गर्दी पाहत नाही, वर्षानुवर्ष ही गर्दी या ठिकाणी असते आणि ती चालू असते. बाबांचा भक्त हा फक्त बाबांचं दर्शन घेण्यासाठी किंवा बाबांच्या समोर दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतो. त्याच्यामुळे या चारही गेट खुले करावे, त्याचबरोबर साई भक्तांचं संपूर्ण जे दर्शन आहे ते सुकर व्हावं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे चप्पल स्टँडचा अतिशय चुकीचा निर्णय हा जो साईबाबा संस्थाने घेतला आहे, चप्पल स्टँड एकीकडं, प्रवेश एकीकडं आणि बाहेर जाण्याचं गेट एकीकडं, याच्यामुळे जो हेलपटे साई भक्तांना घालावे लागतात ते अतिशय चुकीचं आहे. त्याचा परिणाम बाबांच्या देणगीवर देखील झाला आहे, बाबांच्या संख्येवर देखील झाला आहे भक्तांच्या. त्याच्यामुळे याचा साईबाबा संस्थांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. नंतर आता गावकरी जागे झालेत, जरी आमच्या या ठिकाणी 2 गट असले तरी मागण्या एक आहेत, हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आमच्यात वैचारिक मतभेद असतील, परंतु साई भक्तांसाठी साई भक्तांना केंद्रबंदी म्हणून आम्ही या ठिकाणी काम करणार आणि त्याचा परिणाम काही होऊ, परंतु आज चारही गेट उघडे करणार यात काही तीळ मात्र शंका नाही. आज शिर्डी व्यापारी असोसिएशन आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने एक भव्य नियोजनाचं आयोजन केलं आहे. साईबाबा संस्थांनी चारही गेट खुले करावे, चारही गेट जे बंद आहे त्यासाठी साई भक्तांना जाण्या येण्यासाठी व ग्रामस्थांना जाण्या येण्यासाठी खुले करावे या मागणीसाठी भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्या चारही गेटला त्यांनी पेडपाटची व्यवस्था करण्यात यावी, लाडू काउंटर ठेवण्यात यावं. त्याचबरोबर मंदिरामध्ये शिर्डीकरांचं, व्यापाऱ्यांचं, तिथल्या स्थानिक लोकांचं ग्रामदैवत आहे महादेव मंदिर, शनी मंदिर आणि गणपती मंदिर, या मंदिरासाठी अटकाव केला जातो. तो अटकाव होऊ नये यासाठी सातत्याने चारही गेट जे बंद आहे ते खुले करण्यासाठी आजचा भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे.